नमस्कार शिक्षक मित्रांनो. निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत इयत्ता दुसरी भाषा विषयातील स्तर क्रमांक 13 अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्ये वाचतो हा स्तर प्राप्त करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्या हे पाहणार आहोत. शिक्षकांनी बातमीचे आदर्श वाचन करून दाखवावे. विद्यार्थ्यांचा वैयक्तिक सराव घ्यावा. यासाठी साहित्य वर्तमानपत्रातील बातमी बातमी वरोरा ता 8. आमच्या बातमीदाराकडून काल दुपारी मुसळधार पाऊस झाला. वरोरा परिसर जलमय झाला. दुपारी 4च्या सुमारास पाऊस झाला. सुरुवातीला बुरबुर पाऊस होता. 5 वाजता पावसाचा जोर वाढला. त्यामुळे बस स्थानकाच्या परिसरात पाणी तुडुंब साचले. संपूर्ण जुलै महिना कोरडा गेला. त्यामुळे वरोरेकर पावसाची वाट पाहत होते. ही बातमी आहे. याची कृती अशी घेता येईल. सर्वप्रथम शिक्षक मुलांना बातमीचे आदर्श वाचन करून दाखवते. यामध्ये विरामचिन्हांचा वापर व आरोह अवरोहानुसार वाचन कसे करावे हे सांगते. यानंतर शिक्षक प्रथम बातमीचे वाचन करतात व विद्यार्थी त्यामागे बातमीचे वाचन करतात. विद्यार्थी गटामध्ये बातमी वाचनाचा सराव करतात. गटामध्ये सराव केल्यानंतर शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याचे वाचन घेतात व त्यांचे मूल्यांकन करतात. त्यानंतर जो विद्यार्थी अडखळत वाचन करतो व जो विद्यार्थी चांगले वाचन करतो त्या 2 विद्यार्थ्यांची जोडी तयार करतात आणि जोडीमध्ये सराव करून घेतात. शब्द टोपलीचा वापर करून जे विद्यार्थी शब्द चुकतात त्या शब्दांचा जादा सराव घ्यावा. उदाहरणार्थ वरील बातमीतील आमच्या, त्यामुळे, 4च्या सुरुवातीला, स्थानकाच्या, संपूर्ण यासारख्या जोडाक्षर व अपरिचित शब्द वाचनाचा सराव घ्यावा. त्याचबरोबर वाक्य योग्य गतीने वाचण्याचा सराव घ्यावा. मूल्यांकन शेवटी त्या बातमीचे वाचन प्रत्येक विद्यार्थ्याकडून करून घ्यावे आणि त्याची चाचणी घ्यावी. स्वाध्याय उद्या बातमीचे वाचन करून या. बातमी नवोदय विद्यालयात क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न. आमच्या बातमीदाराकडून मुंबई दिनांक 14. खेळामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. निर्णय क्षमता, सहकार्याची भावना निर्माण होते. हे गुण विकसित होतात. विद्यार्थी कोणतेही कार्य करण्यास तयार होतो. हे मोलाचे विचार क्रीडा अधिकारी माननीय चौधरी साहेब यांनी या प्रसंगी व्यक्त केले. अशा प्रकारे त्यांना दररोज एक बातमी वाचन करण्यासाठी सरावासाठी द्यावी. यासाठी आपण वर्तमानपत्रातील बातम्यांचा देखील वापर करू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अपरिचित शब्दांचा वाक्यांचा सराव होईल. त्याचबरोबर त्यांना आपल्या परिसरामध्ये चालू असणाऱ्या घडामोडी समजतील. चला तर मग अशा प्रकारे आपला वर्ग आपण सज्ज करूया. विद्यार्थ्यांचा हा स्तर आपण प्राप्त करून घेऊ शकतो. आपण आपला वर्ग निपुण करू शकतो. धन्यवाद.